अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 22. अर्जुन पुत्रांच्याकडून जमदग्नीचा नाश, रेणुकेचा शोक, क्षत्रिय हननाची रामप्रतिज्ञा, मातेच्या आज्ञेने रामाचे श्री दत्ताश्रमात आगमन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रयाय नमः. गुरु म्हणे दीपकासी रामे वधिले रायासी, हे तयाच्या पुत्रांसी कळता त्यासी दुःख झाले. पुत्र म्हणती हाय हाय, हा ईश्वर कोपला काय, जो नित्य प्रताप सूर्य तो अस्तमय झाला कसा. ज्याचा त्रिभुवनी दरारा, जो दंडी सुरासुरा, काळाच्याही शरीरा कंपये थरथरा यत्स्मरणे. तो ऋषीच्या पोराचे करी, कसा पडला धरणीवरी. हा भ्रम झाला की अवसरी, किंवा स्वप्नांतरी पाहिले हे. गुरु सांगतायत संदीपकाला की परशुरामाने अर्जुनाचा वध केल्यानंतर अर्जुनाच्या मुलांना कळलं आणि त्यांना फार दुःख झालं. मग ते म्हणाले, अरे याचा एवढा प्रताप होता, हा पराक्रमी राजा होता, परंतु हा असा कसा काय एका ऋषीच्या मुलांनी मारलं म्हणे याला. म्हणे याचा तर सगळीकडे दरारा होता, सगळे देव असुर सगळं घाबरायचे म्हणे याला, पण आता असं कसं झालं म्हणे. त्याचं नाव घेऊन लोक थरथर कापायचे म्हणे. तर आणि असं कसं ऋषीच्या मुलांनी मारलं म्हणे, असे विचार करायला लागले. खद्य होते हे म्हणे, खरं आहे का स्वप्न आहे काही कळत नाही म्हणे. खद्य होते सूर्य झाकळला, किंवा जंबुके ऐरावत गिळिला, किंवा गायन डोळे शेष गिळिला, की मेरू पाडिला मुशके. हे असंच झालं म्हणे. काजव्यांनी सूर्याला गिळून घेतलं, किंवा कोल्ह्यांनी ऐरावताला गिळालं त्याप्रमाणे, किंवा गांडुळाने शेषाला मारलं, किंवा मुशकाने म्हणजे उंदराने मेरू पर्वत पोखरून काढला, असंच झालं म्हणे हे. की बिवडाने करुणी फडा, बळे झडपिले गरुडा, किंवा बाळके मारुणी खडा, उठविले चंद्रमंडळा. किंवा नागाने गरुडाला मारलं असं, किंवा एखाद्या छोट्या मुलाने खडा मारला आणि चंद्रमंडळ खाली पडून आलं तसं. हे कदाचित घडेल परी याहुनी मुश्किल, हे घडेले ह्या बोल सत्य मानवेल की आम्हा. असा शोक करून सर्व पुत्र जमुन, रणस्थानी येऊन पितृशव पाहुणी गयवरती. आणि मग हे असं अशक्य गोष्ट घडलेली आहे असं म्हणून ते शोक करतायत, आणि पित्याचं प्रेत बघून रडू येते त्यांना. नाना परी शोक करती, बापाचे गुण आठवती, सर्व ही मूर्छित होती, शोके विसरती देहभान. खूप शोक झाला आहे, मूर्छित पडायला लागले ते मुलं. असा शोक करून बोलती प्रतिज्ञा वचन, पितृहत्यासी मारुण टाकू तेव्हा ऋणमुक्ती. अशी प्रतिज्ञा करून पितृदेहा नेऊन यथाविधी संस्कारून और्ध्वदेहिक करते झाले. आणि म्हणे ज्याने कोणी आमच्या मुलाला मारलेला आहे त्याची आम्ही हत्या करू, तेव्हाच आमच्या म्हणजे पितृऋणातून मुक्ती होईल म्हणे, असं ते म्हणतायत. आणि प्रतिज्ञा केली आहे त्यांनी, आणि त्यांच्या पित्याचा संस्कार केलेला आहे, दाह संस्कार केलेला आहे. रामाचा शोध घेती चहूकडे धुंडिती, तव आश्रमाप्रती राम आला हे कळाले. सवे सैन्य घेऊन अर्जुनाचे नंदन, जमदग्न्याश्रमा येऊन वेढा देऊनी राहिले. त्यांना कळालं की परशुराम आलेला आहे, आणि मग त्यांनी तिथं जाऊन त्यांचा जो आश्रम होता जमदग्नी ऋषींचा त्याला वेढा दिलेला आहे. तत्पूर्वी बांधवासहित राम गेला वनात, तव पश्चात आश्रमात अर्जुन सूत प्रवेशले. परंतु काय झालं, त्याच्या आधीच हे जायच्या आधीच परशुराम भावांना घेऊन वनात निघून गेलेला होता, आणि आश्रमामध्ये फक्त ऋषी आणि त्यांची पत्नी रेणुका माता होत्या. इकडे तिकडे फिरती रामाते धुंडिती, येऊनी यज्ञशाळेप्रती, तेथे देखती मुनिते. जेवी गाय देखुनी यवन, येती धाव घेऊन, तया परिते दुर्जन जाऊनी धरिती मुनिते. जसं गाईला बघून मुसलमान लोक धावत येतात, त्याप्रमाणे या ऋषींना बघून ते आलेले आहेत ते अर्जुनाचे मुलं. अंतकाळी यमदूत तसे दिसती अर्जुन सुत, रेणुका होणी भयाभीत, म्हणे हे घात करतील की व्याघ्रधरी धेनुस.
तसे ते धरती मुनीस रेणुका पाहून त्रास प्रार्थितयास दीनपणे. आणि जसे यमाला बघून अंतकाळी जसा यमाला पाहून जीव घाबरावतो त्याप्रमाणे रेणुका माता भयभीत झालेली आहे आणि त्या मुलांकडे पाहून दीनवाणेपणाने त्यांना विनंती करतायत त्या. ऐका हो कारुणिक, का करिता पातक, मनी धरा विवेक, उभय लोक मिळतील, तुम्ही दाते जाणून, मागते पदर पसरून, मला द्यावे सौभाग्यदान, करा सन्मान आमुचा, मी तुमची बहीण, तुम्हा घालते आन, पती प्राणरक्षण तुम्ही करा आता. तर ती विनवणी करते, मी तुमच्या बहिणीसारखी आहे, माझं सौभाग्य राखा, एवढं मला दान द्या, असं ती सारख्या विनवण्या करते त्यांच्या अर्जुनाच्या मुलांच्या. तुम्ही धनिक श्रीमंत, आम्ही तुमचे आश्रित, एवढे दान मागत, पती प्राण वाचवा, माझा दूर करा दर, पसरते मी पदर, सौभाग्य द्या दान द्या सदा सादर, न करा अनादर माझा. तुमच्या पुढे पदर पसरते, तुमची विनंती करते, माझं सौभाग्य मला परत द्या असं म्हणते ती. पुत्र अपराधा करिता जरी तुम्ही कोप करिता, तरी एकदा आता प्रसन्नता होऊ द्या, असे नाना परी रेणुका प्रार्थी जरी, ते दुर्बुद्धी वैरी अंतरी न द्रवती, दीनवाणी होऊनी बोले जमदग्नी मुनी, माझा आशीर्वाद घेऊनी संतोषोनी मागे चला. ती एवढी प्रार्थना करते, विनवण्या करते, पण त्यांच्यात काही फरक पडत नव्हता. आणि ते ऋषीसुद्धा म्हणायला लागले जमदग्नी की मी तुम्हाला चांगला आशीर्वाद देतो आणि तुम्ही मागे जा म्हणे. तुम्ही ऐका माझ्या बोला, स्वीकारुणी शांतीला, सुखे मागे चला, कुला राखा आपुल्या, ब्रह्महत्या दोष हा विशेष, जाळील कुल निशेष, तेव्हा रोष टाका तुम्ही, आम्ही गुरु तुम्हास, तुम्ही शिष्य खास, तरी अशा हिंसेस शिवू नका सर्वथा. तर ब्रह्महत्येचं जे पाप असतं त्याच्यापासून तुम्ही लांब जा म्हणे, ते पाप करू नका म्हणे तुम्ही, आणि शांतता राखून तुमच्या नगरात निघून जा म्हणे. आम्ही गुरु तुम्हास, तुम्ही शिष्य खास, तरी अशा हिंसेस शिवू नका सर्वथा. मुनी असा नाना परी, तया उपदेश करी, दुर्मती ते वैरी अंतरी न धरती. तर अशा प्रकारे मुनी त्यांना उपदेश करत होते, पण त्यांच्यावर ते दुष्टबुद्धीचे जे मुलं होते त्यांच्यात काही फरक पडत नव्हता. करी घेऊनी तलवारी, माराया उठती वैरी, रेणुका मान पुढे करी, म्हणे आधी मला मारा, वाचवा पती प्राण, किंवा आधी तोडा माझी मान, अशी रेणुका वधून आक्रंदोनी पडली. जरी अशा गोष्टी ऐकत असता खाटी, तरी द्रवून पोटी पाठी सरता. त्याहुनी हे पामर न द्रवती निष्ठुर, तिला जुगारुणी दूर, मुनीचे शिर छेदिती. तर ती म्हणते त्यांनी जेव्हा तलवार काढली तेव्हा ती मान पुढे करते आणि म्हणते अहो माझ्या पतीला नका मारू, आधी मला मारा म्हणे, असं म्हणते. तिची विनवणी करते. हाय 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 काय हा पाय ये, ह्या प्रसंगी कान तनय नय विधेय ये. ती म्हणत होती अरे अरे काय दैव आहे म्हणे, आता ह्या अशी वेळ आलेली आहे की आमचे मुलंसुद्धा घरात नाही आहेत म्हणे, की जे आमचे आज्ञाधारक आहेत म्हणे, असे मुलं नाही आहेत म्हणे आमच्याजवळ. भूतनय त्यजुनी विनय अनय हा असा, करीते अद्वय हृदय, काळ हा काय हा प्रळय हा असा, हाय हाय करू काय तनय तो कसा, येत नसते ओरडत असे मी बळे भये. आणि मग ती म्हणते हा काळ आलेला आहे म्हणे, आणि हे कठीण हृदय असलेले हे शत्रू आहेत म्हणे, हे आता आम्हाला मारतायत आणि आमचे मुलं अजून कसे येत नाही, आणि असं म्हणून ती ओरडत होती. रामा 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 म्हणता राम येईना, राम आजी लाज माझी काहो राखीना, काय करू काय धरू धीर त्याहून विना, हरिहरी ते मारिती हे ह्या दयान ये. तर म्हणे ते आम्हाला मारताय, रामा 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 करून ती बोलवत होती रामाला. येणे परी ती सती आक्रंदे करुणी खंती, ते मनी न आणती नृपतीचे पुत्र दुष्ट, पापान भीता ते वीर तोडिती मुनीचे शिर, पुरा जाती सत्वर महाक्रूर पापिष्ट. मग पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि त्यांनी शेवटी त्या मुनींचं मस्तक तोडून टाकलेलं आहे. म्हणते राम राहे लपून पुन्हा उद्या येईन, घेऊ रामाचा प्राण ऋणमुक्त व्हावया. आता आज तर मुनीलाच मारलंय म्हणे, उद्या परत जेव्हा राम दिसेल तर रामाचा प्राण घ्यायला आम्ही परत येऊ म्हणे आणि पित्याच्या ऋणातून मुक्त होऊ, असं म्हणून ते गेले निघून.
असे म्हणून दुष्टते मनी आणून आनंदाते, कृतार्थ मानून आपणाते, नगराते पातले. इकडे रेणुका करी विलाप, म्हणे माझे कैसे पाप, उदेले जे देई ताप, नाही माप जायला. तर माझं काय पाप होतं म्हणून माझ्या पतीचं निधन झालं म्हणे. हाय हाय रेणुका करी विलाप, हाय हाय मी करू काय, म्हणून आपटी पाय, उरा शिरावरी घाय, देई माय रामाची. आणि शोक करते, छाती बडवते ती. ऐकुणी तिचा शोक, तेथे आले तापस लोक, नाना परी सांगती विवेक, नशमे शोक तिचा. आणि मग तिचा शोक ऐकून आजूबाजूचे जे तपस्वी होते ते पण तिची समजूत काढायला आलेले आहेत. देती लोक आश्वासन, तरी तिचे खिन्न मन, म्हणे मी झाले दीन, अजूनी नंदन कानये. रामा तू अंतरलासी, हा संधी लादला शत्रुसी, त्वा यावे त्वरेसी, कैशी वाचू सांगा आता. तर म्हणे तू नव्हता म्हणून मी संधी साधून ते शत्रूंनी असा घात केलेला आहे, तर आता मी कशी जगू तेच सांग म्हणे, अशी ती म्हणते आणि रडते. शून्य झाले हे सदन, एकता दावी तू वदन, मी तुला अवलोकन, प्राण सोडून जाते रे. दुष्टे सौभाग्य लुटले, माझे कपाळ फुटले, दैवे विपरीत केले, गेले माझे जीवन, आता कासया वाचावे, कोणी विरह दुःख अनुभवावे, म्यापती मागे न राहावे, सवे जावे हा निर्धार. ती मनात विचार करते, आता माझं सौभाग्य तर गेलेलं आहे म्हणे, मी कशाला जगू, मलाही मरायचं आहे म्हणे, आता तू लवकर ये अशी म्हणून ती रामाची विनवणी करते आणि रामाची आठवण काढते. आणि मी पण पतीच्या मागे जाते म्हणे. रामा ये रे येल त्वरे, किती बाहू तुझ बरे, माझे आयुष्य सरे, किती गोजिरे रूपदा अंती रूप गोजिरे रूप दावी. तर तुला किती हाका मारू, किती बोलव म्हणे, लवकर ये म्हणे, आणि माझा आता शेवटची वेळ आहे, तुम्हाला तुझं सुंदर असं रूप दाखव म्हणे. मार्गी वाट पाहे पती, आता प्राण न राहती, यास्तव भेट दे यांती, विलापे ती सती अशी. इकडे रामवनी अपशकुन पाहुनी, भयभीत होनी, धरी मनी नाना तर्क. आणि तिकडे परशुराम वनात गेलेले होते, तिथं त्यांना अपशकुन व्हायला लागलेले आहे आणि त्यांच्या मनात शंका यायला लागली की हे अशा अपशकुन का होत आहेत बा. म्हणे हे मृग का उलट जाती, ह्या दिशा धुंद दिसती, भालू का हे पुढती, भुंकोन येती का कळेना. छिद्र दिसे सूर्यमंडळा, धडकी भरे काय वेळा, निमित्ता वाचोनिया गळा, का वाळला कळेना. दावा भुजा आणि नयन, का पावतो स्फुरण, याचे काय कारण, दुःख दारुण येईल वाटे. तर त्याला कोल्हे कुई कुई ओरडत होते, हरणं मागे पळत होते. नंतर सूर्यमंडळात त्याला असं छिद्र दिसायचं, काळं दिसायचं. नंतर त्याचा गळा सुकत होता आणि डावा हात आणि डावा डोळा त्याचा स्फुरण पावत होता, म्हणजे फडफड करत होता. असा विचार करून मनी खिन्न होऊन, परशुद करी धरून, त्वरा करुणी परतला. आणि काय आहे बा आपल्याकडे, काय घडतंय का असं म्हणून त्याचं मन कच खाल्लं आणि तो दुःखीतून घराकडे परत निघालेला आहे. रामवनातुनी त्वरे आश्रमी येऊनी, सर्व अनर्थ ऐकुनी, होऊनी दीन शोक करी. राम म्हणे हा हा ताता, आमावनी टाकुनी आता, कोठे गेला नाथा, आम्हा अनाथा का सोडशी. आणि घरी आल्यावर त्याने बघितलं तर हे सगळं त्याला दिसलं आणि तो पण आता शोक करतोय पित्याला बघून. हा हा ताता मननिमित्त, हा झाला तुझा घात, मी केवळ तुझा अहित, नोहे सूत निश्चय. हे सर्व माझ्यामुळेच घडलेलं आहे, मी काही तुझा मुलगा नाही म्हणे, मीच तुझ्या मृत्यूला कारणीभूत झालेलो आहे. आठवणी मुनीचे गुण, रामशोक होय दारुण, म्हणे आता माझे कोण, बापा रक्षण करील, गेला माझा आधार, आता न धरवे धीर, म्हणून राम शरीर भूमीवरी टाकीतो. अश्रूने भरले डोळे, गडबडा धरेवरी लोळे, म्हणे आता ये वेळे, तोंड काळे झाले हे. आणि म्हणतो आता माझा मोठा आधार होता म्हणे तुम्ही होते तर, आणि तुमच्यामुळे मी निश्चिंत असायचो, पण आता मी काय करू म्हणे, असं म्हणून तो पृथ्वीवर लोळतोय आणि रडतोय. अतिशय घाबरे मनी अतिशय घाबरे, पितृशोक नावरे, म्हणे मरण येता बरे, तरीच नुरे लोकोपवाद. आता लोक मलाच बोलतील म्हणे की तुझ्यामुळेच असं झालं, लोकोपवाद होईल म्हणे, काय करू म्हणे मी आता. त्याला जरी मारण, तरी पितृऋणापासून, खास मी मुक्ती होईन, अन्यथा पडेन नरकात.
असा शोक करुणी मग नेत्र पुसोनी म्हणे शत्रुपुरा जाऊनी तया मारुनी येईन त्याला जरी मारेन तरी पितृऋणापासून खास मी मुक्त होईन अन्यथा पडेन नरकात. तर म्हणे ज्यांनी मारलेला आहे माझ्या पित्याला त्याला मी मारेल तरच मी पितृऋणातून मुक्त होईल म्हणे, नाही तर नरकात जाईल असं म्हणून तो उठलेला आहे. असे बोलून भृगुनंदन हाती परशु घेऊन करावया शत्रूचे कंदन बाहेरी निघून चालला. तसा त्याला पाहुनी बंधू आणि जननी निवारिती तया लागुनी ते कानी मनी न घेतो. त्याचे भाऊ आणि आई त्यांना सांगत होते, समजवत होते, पण तो काही ऐकत नव्हता. राम धावे त्वरेने ब्रह्मांड गाजवी हाकेने इकडे तिकडे नेत्राने न पाहे जोराने चालता मनोवेगे करुण महिष्मतीस येऊन शत्रूला बोलावून म्हणे रण करा आता मी नसता आश्रमात तुम्ही येऊनी केला घात व्यर्थ मारिला माझा तात काय यात मिळविले. तो तिथं गेला आणि गर्जना करत गेलेला आहे आणि सांगतो की मी नसताना तुम्ही माझ्या वडिलांना मारलं, ते फार वाईट केलेलं आहे म्हणे. असं म्हणून तो आता माझ्याशी युद्ध करा असं सांगतोय महिष्मतीला जाऊन. तुमच्या पितेयासी म्या मारिले बळेसी जरी सूड घेणे तुम्हासी मजशी युद्ध का न केले. तुम्हाला सूडच घ्यायचा होता ना, तर माझा घ्यायचा. मीच तुमच्या बापाला मारलेलं आहे, पण तुम्ही माझ्या वडिलांना का मारलं म्हणे. निरपराधी महामुनी त्याचा वध करुणी चोरापरी पळुनी आलेत म्हणून मी आलो. जे बळ घेऊनी तुम्ही वधिला मुनी ते बळ घे पुढे करुणी मजशी रण करा आता. असे कठोर बोलून हाती परशु धरून तो कोपे भृगुनंदन करी कंदन शत्रूचे. आणि जे काही बळ होतं तुमच्यामध्ये, तुम्ही माझ्या पित्याला मारलं, तर त्याच्यात तसंच माझ्या पुढे या म्हणे युद्धाला आणि माझ्याशी युद्ध करा असं म्हणून तो आता लढाईला सुरुवात करतोय. कित्येकांचे हात तोडी कित्येकांचे डोळे फोडी कित्येकांची पोटे फाडी कित्येका पाडी भूमीवर. कोणाचे हात तोडले, पाय तोडले, कोणाचे डोळे फोडले, असं करून त्यांच्याशी युद्ध करतोय तो आता. असा करुणी समर सैन्याचा करुणी चूर अमृताचे अर्जुनाचे सर्व पोर शिरछेदुनी मारिले. तटबंदी फोडून राजवाडे मोडून ध्वज पताका तोडून टाकी झोडून रक्षका. तर त्यांनी त्याचे सगळे पोरं मारून टाकले, तटबंद्या फोडून टाकल्या, राजवाडे मोडून टाकले, ध्वजा पताका सगळ्या तोडलेल्या आहे. आणि आता रक्षकांना जे द्वारपाल होते त्यांनाही मारतोय तो. सर्व वीरा मारून पूर शून्य करून पुन्हा मागे फिरून निज सदना पातला. अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांचा निपात केलेला आहे आणि परत चाललेला आहे घरी. राम सांगे मातेसी म्हणे ज्यांनी पितयासी मारिले त्या दुष्टांसी यमसदनासी धाडिले. सर्व दळ मारिले शत्रूचे पूर फोडिले अजूनी मन न धाले शत्रपुकुळ राहिले. म्हणून मी सगळ्यांना मारून टाकलं, त्यांचं घरदार ते तोडून टाकलं म्हणे. आणि तरीसुद्धा माझं मन अजून शांत झालेलं नाही. आता काय राहिलं तर क्षत्रिय कुळ जे आहे त्यांचा वंश आता तोच नाश करायचा राहिलेला आहे म्हणे सर्व. असे म्हणून त्या अवसरी तो राम प्रतिज्ञा करी कोणाचे वचन कानावरी न धरी क्रोधे व्याप्त जो. तो कोणाचंच ऐकत नव्हता आणि तो आता प्रतिज्ञा करतोय. आणि सांगतो काय तो म्हणे 21 वेळ फिरोनी हे भूमंडळ निक्षत्रिय करीन सकळ निजबळ योगाने क्षत्रिया निर्बीज करून त्यांचे शोणिते करून 5 तळी भरून तेथे तर्पण करीन मी. तर 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करील आणि त्यांचं जे रक्त आहे त्याच्याने मी तर्पण करेन म्हणे माझ्या वडिलांचं, असं तो प्रतिज्ञा करतोय. तेव्हा पितृऋणापासून मी मुक्त होईन अशी प्रतिज्ञा करून राम गर्जुन बोलला. ती प्रतिज्ञा ऐकून रेणुका बोले वचन साधू साधू तू नंदन बोलिले वचन सत्य करी. ती सांगते म्हणे ठीक आहे कर म्हणे, तू असंच कर म्हणे. भरतू मार्ग लक्षुण मी करुणी सहगमन परलोकी जाईन हा धर्म जाण आमुचा. सहगमन झाल्यावरी अंत्येष्टी क्रिया करी मग क्षत्रियांते संवारी सत्य करी प्रतिज्ञा तू. तर आता माझ्या पतीच्या मागे मी जाते म्हणे, मी पण आता सहगमन करते म्हणजे सती जाते म्हणे. आणि मी गेल्यानंतर तू आमची अंत्यविधी कर म्हणे, अंत्येष्टी कर. आणि नंतर मग काय करायचं ते प्रतिज्ञा केलेली आहे त्याप्रमाणे सर्व क्षत्रियांचा संहार कर म्हणे. अर्जुन हा दत्तभक्त त्याचा त्वा केला घात जरी कोपेल श्रीदत्त तुझा अंत करील. तो असे महाबळ त्यापुढे कोण जाईल तो असे भक्तवत्सल ऐक बोल माझा तू. श्रीदत्ताचा प्रसाद झाल्या विना तुझा छंद न पुरेल हा निर्विवाद अर्थवाद नव्हे हा.
तर दत्तगुरू जे होते, दत्तगुरू जे आहेत म्हणे, त्यांचा तो अर्जुन जो होता तो यांचा शिष्य होता म्हणे. आणि तू त्याला मारून टाकलेलं आहे आणि तू जर त्यांच्यासमोर असा गेला तर ते तुला सोडणार नाही म्हणे. त्याच्यापेक्षा तू त्यांना शरण जा म्हणे आणि तेच तुझं कल्याण करतील म्हणे. श्री दत्ताचा प्रसाद झाल्या विना तुझा छंद, न पुरेला हा निर्विवाद, अर्थवाद नव्हे हा तरी मी युक्ती करून रामा तुला करवीन. श्री दत्ताचे दर्शन पुरुषार्थ साधन देईल जे. तर मी आता एक युक्ती करते आणि तुला दत्तगुरूंचं दर्शन घडवते म्हणे. श्री दत्त प्रसादे करून तुला दत्ताचे पदरी घालीन, मी करीन सहगमन मग तू वचन सत्य करी. आणि नंतर दत्तांच्या जवळ तुला पदरात घालून देईल आणि मग मी सहगमन करेल म्हणे, मग सती जाईल म्हणे मी. असे अंगीकारशील तरी विघ्न न येईल, ना तरी फसशील बालबुद्धी करुणी. होता प्रसाद दत्ताचा गळा फोडशील काळाचा, मग या निर्बळांचा क्षत्रियांचा काय पाड. तर बालबुद्धीने विचार करून तू असाच जर गेला युद्ध करायला तर तू नाहक फसून जाशील म्हणे, तुला काही यश मिळणार नाही. तर आता मी सांगते त्याप्रमाणे मी दत्तगुरूंकडे घेऊन जाते म्हणे तुला, आणि दत्तगुरूंचा जर आशीर्वाद मिळाला तर तू काळाशी पण युद्ध करू शकशील. मग क्षत्रियांचं काय म्हणे तिथं, असं ती म्हणते. त्वा कावड करुणी एकीकडे मुनी देह ठेवणी, दुसरीकडे मला ठेवणी ती कावड घेऊनी जाई तू. असे आम्हा घेऊनी दक्षिण मार्ग लक्षुनी, जेथे ऐकसी आकाशध्वनी तेथे उतरवणे क्रिया करी. आणि एक तू कावड घे म्हणे, तर एका पारड्यामध्ये मला ठेव आणि एका बाजूला तुझ्या वडिलांचं प्रेत ठेव म्हणे. आणि ते आम्हाला घेऊन कावड घेऊन तू कुठे जायचं, दक्षिणेला जायचं म्हणे. आणि जिथे तुला आकाशवाणी होईल तिथं ती कावड उतरून ठेवायची आणि तिथं आमची उत्तरक्रिया वगैरे करायची म्हणे. तेथे योगनिष्ठ ब्राह्मण योग्य आचार्य मिळवण, यथा सांग सहगमन घडेल माझे निश्चय. असे वचन ऐकून राम ते मान्य करून, एक कावड करून ठेवी तया सादरे. आणि मग तिथं हुशार असे योग्य असे ब्राह्मण आहेत म्हणे, त्यांच्याकडून तू सर्व क्रिया करून घे म्हणे. असं म्हणून आता ते निघालेले आहेत. त्यांनी एक कावड आणलेली आहे. पितृशव तैल द्रोणीत तो ठेवी एका पारड्यात, दुसरीकडे बैसवीत रेणुके ते रामतो. तर त्यांनी एका पारड्यामध्ये एक मोठं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये तेल भरलेलं आहे आणि त्या तेलामध्ये पित्याचं शव ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये रेणुका मातेला बसवलेलं आहे आणि चालला येतो आता. ती कावड उचलून खांद्यावरी घेऊन कान्यकुब्ज देशातून चाले दक्षिण दिशेची. तर कान्यकुब्ज देशामधून चाललेला आहे तो दक्षिण दिशेला. पाहुनी नाना स्थाने नाना तीर्थे आयतने, तापशाश्रम नानारण्ये नाना तीर्थे पाहे तो. तर ठिकठिकाणं नाना म्हणजे वेगवेगळे स्थळं बघितले त्याने, तीर्थस्थळं, देवळे, तपस्व्यांचे आश्रम, अरण्ये सगळं पाहत पाहत चाललेला आहे तो आता. धर्मज्ञ तो पितृभक्त पितृवचनी आसक्त, उल्लंघुनी अनेक पर्वत सह्याचली पातला. तर अशा प्रकारे सह्याद्री पर्वतावर तो आलेला आहे. तो तेथे अकस्मात आकाशवाणी गरजत, भो रामा त्वा येतो पितृसंस्कार करावा. आणि मग तिथं आल्याबरोबर त्याला लगेच आकाशवाणी ऐकू आली की रामा आता तू इथंच पितृसंस्कार कर म्हणे. योग्य आचार्य मिळेल इष्टकार्य साधेल, तुझं जय मिळेल पूर्ण होईल मनोरथ. आणि तुला इथं योग्य ब्राह्मण मिळेल आणि ते सगळे तुझ्याकडून करून घेतील म्हणे. अशी आकाशवाणी रामे ते ऐकुनी, म्हणे माते त्वा काणी ही ऐकली असेल, तरी आता येथे उतरून तुझ्या वाक्याप्रमाणे करून करीतो जसे आज्ञापन, नाही अनुमान मच्चित्ती. आता तू पण हे ऐकलेलंच आहे म्हणे आकाशवाणी, आता इथंच तू उतर म्हणे आणि मग इथं तुमचं हे करतो म्हणे मी. असे राम बोलता रेणुका म्हणे तू आता आम्हा उतरवून खालिता, ब्रह्मनिष्ठा पाही बा. मग आता आम्हाला खाली उतरवून दे, बघ म्हणे कोण ब्राह्मण दिसतोय तो. मग राम आश्रमा सन्निधान ती कावडी उतरवून, आश्रमी तापस पाहून परमानंद पावला. इति श्रीमत्परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये द्वाविंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.